नमस्कार, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे। आता या योजनेचा 20वा हप्ता जूनमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 3 हप्त्यात 6,000 रुपयांची आर्थिक मदत जमा करते। पीएम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे। 20वा हप्ता मिळवण्यासाठी पंतप्रधान किसान योजनेच्या वेबसाईटला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे। 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम मोदी यांनी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जारी केला होता। या हप्त्याद्वारे देशातील सुमारे 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे 22,000 कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली होती। या लाभार्थ्यांमध्ये 2.41 कोटी महिला शेतकरी होत्या, हे उल्लेखनीय आहे। आता शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। हा 2025 मधला दुसरा हप्ता असेल। 20वा हप्ता कधी जमा होणार याची अधिकृत तारीख अद्याप समोर आली नाही। या योजनेच्या नियमित वितरण वेळापत्रकानुसार फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबर या महिन्यात हप्ता जारी केला जातो। यानुसार आता पुढील हप्ता जून 2025 मध्ये जारी केला जाण्याची शक्यता आहे। पीएम किसान अंतर्गत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल। त्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार क्रमांक, बँक IFSC कोड आणि बँक खाते आणि सेल फोन नंबर असणे गरजेचे आहे। तसेच शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आणि आवश्यकता भासल्यास त्यांचे बँक आणि आधार माहिती अपडेट करावी, असे सांगितले जाते। चुकीची माहिती असल्यास पेमेंटमध्ये विलंब अथवा नकार येऊ शकतो। तर पीएम किसान योजनेची लाभार्थी स्थिती कशी तपासावी ते बघा। तर pmkisan.gov.in वर भेट द्या। नो युअर स्टेटस हा पर्याय निवडा। तुमचा नोंदणी क्रमांक टाईप करा किंवा तो मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर किंवा आधारचा वापर करा। कॅप्चा पूर्ण करा आणि त्याची पुष्टी करण्यासाठी OTP वापरा। तुम्हाला पीएम किसान स्टेटस दिसेल। तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।